बुलंद आवाज, या मानदेशाचं कणखरं नेतृत्व आणि आमच्या सन्माननीय शेखरबाबू गोरे यांचे मोठे बंधू, या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांना आत्ताच नुकतं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद जाहीर झालं आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आणि मान खटावबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंकडून खूप मोठी अपेक्षा आहे। म्हणून पहिल्या टर्ममध्ये इतकं मोठं खातं, नावाजलेलं चांगलं खातं त्यांच्या पदरामध्ये पडलं आणि सोलापूर सारखा जिल्हा ज्या ठिकाणी बराचसा भाग दुष्काळी भाग आहे आणि या मान खटावचा दुष्काळी भाग ज्या पद्धतीने जयकुमार गोरे भाऊ आणि सन्माननीय शेखर भाऊंच्या माध्यमातून पुसण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं, त्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये ती सुजलाम सुफलाम करण्यासाठी सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंना त्या ठिकाणची पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली। मात्र त्या ठिकाणचे आता माड्याचे खासदार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांना हा आनंद पसनी पडलेला दिसत नाही। मात्र माझं मोहिते पाटील घराण्यांना एक सांगणं आहे की ज्या पद्धतीनं तुमचं हे जे वागणं चाललंय, सन्माननीय जयकुमार गोरे भाऊचे जे फ्लेक्स लावले त्याच्या अकलूजमध्ये कोणतरी एखादा फ्लेक्स तुमच्या कार्यकर्त्यांनी पाडला, आम्हाला अशी शंका आहे की हा फक्त ह्याच्या पाठीमागे तुमचा हात असावा, कारण इतकं मोठं डेअरिंग असं कोणी करणार नाही। मात्र मला तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की अतिशय सामान्य घरातून आलेले गोरे कुटुंब, अतिशय बिकट परिस्थितीतून आलेलं रेशनिंग दुकानदाराची ही मुलं आज मंत्रिपदापर्यंत गेली। आपण खरं तर याचा विचार आपण करायला पाहिजे, आपण दिलेले बोल किती पाळले याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे। मात्र तुम्हाला एक माझी सन्माननीय शेखरबाबू गोरेंचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, जर तुमच्यात खरंच इतकी धमक आहे तर तुमचा मी मान खटावमध्ये एक तुम्ही फ्लेक्स लावून दाखवावा किंवा तुम्ही एखादी जाहीर सभा तुमच्याकडे घेऊन दाखवावी, आम्ही ती उधळल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला आमचं चॅलेंज आहे। कारण जर तुम्ही अशा प्रकारची कृत्य करत असाल, जर तुमचे कार्यकर्ते अशा प्रकारची कृत्य करत असाल तर हे मात्र आपल्यासाठी शोभणार नाही, कारण आपण ऍक्सिडेंटली आपण खासदार झाला आहात, आपण नशिबाने खासदार झाला आहात, त्यावेळेची परिस्थिती तशी झाली म्हणून तुम्ही खासदार झाला आहात। नसेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा खासदारकीला उभं राहा, तुमचा पराभव याच ठिकाणी किती मतांनी होतो हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यास मिळेल। तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे, अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका। त्या ठिकाणी सर्व सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामधील लोक आनंदात आहेत की एक रेशन दुकानदाराचा मुलगा आज मंत्री झाला आणि ज्या पद्धतीने मान खटावचा त्यांनी विकासाचा कायापालट केला, मान खटावचे पाणीदार आमदार म्हणून त्यांची ख्याती झाली, ते आज नामदार झाले आणि त्यांना आज सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, आज सोलापूर जिल्हा इतक्या वर्ष तुमच्या हातामध्ये आहे, मात्र त्याचा कायापालट आपण करू शकणार नाही। आज सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावामध्ये सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंचं काम तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंचं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाव दिसेल। ही किमया या माणसांच्या कष्टामध्ये आहे, या लोकांनी केलेल्या आजपर्यंतच्या त्यागामध्ये आहे आणि यांनी जनतेसाठी झिजवलेल्या ह्यामध्ये आहे। म्हणून माझी तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे की हात जोडून विनंती आहे की तुम्हाला मी परत एकदा सांगतोय की अशा प्रकारची जी कृत्य करतात या लोकांना पाठीशी घालू नका, पण तुम्ही जर अशा प्रकारची कृत्य करून घडवून आणत असाल तर ही खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे। त्यामुळे तुम्हाला आमचं पुन्हा एकदा कळकळी, सन्माननीय शेखरबाबू आमचे एक निष्ठावान कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता, कारण आम्ही कार्यकर्ते विकले जाणारे कार्यकर्ते नाही, आम्ही सन्माननीय शेखरबाबूचे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते आहोत। आम्ही एकमेकांच्या भूलतापांना आमिषाला बळी पडणारे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे आम्ही जीवाचं रान करू, आम्ही आमचा जीव देऊ, मात्र आमच्या नेत्याला कंपनीला मी असं कधी वागत नाही। त्यामुळे आमची तुम्हाला परत विनंती आहे की सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। मात्र सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंचा तुम्ही जो बॅनर फाडला हा अतिशय दुःखनीय आणि निंदनीय गोष्ट आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो, त्याचा आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तुमचा माढा मतदारसंघामध्ये तुम्ही सोलापूरचा भाग येतो, या सातारा जिल्ह्यातील मान खटावचा भाग येतो, त्यामुळे तुम्ही सोलापूर आणि सातारा जिल्ह्याची जाहीर माफी खासदार यांना तुम्ही मागावी अशी मी तुम्हाला एकदा विनंती करतो।